श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे ना, तो थोडा नाजूक असू शकतो किंवा समोरच्या व्यक्तीला तो थोडासा त्रास देऊ शकतो. या व्हिडिओमुळे थोडासा त्रास तुम्हाला होऊ शकतो. पण या गोष्टी कितपत योग्य आहेत आणि या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे, या गोष्टीमध्ये खरंच ही गोष्ट योग्य आहे का? तर या सगळ्या गोष्टी इथे महत्वाच्या आहेत. कारण देवाची आपण भक्ती करतो, देवाची भक्ती करण्याचे बरेचसे प्रकार आहेत, बरेच मार्ग आहेत. तर तुम्हाला या सगळ्या मार्गाने देवाची भक्ती करता येते, असे असंख्य मार्ग आहेत ज्याच्यामुळे तुम्ही देवाची भक्ती करू शकता, देवापर्यंत पोहोचू शकता. पण ही एक गोष्ट काही लोक करतात ना, आजकाल तर आजकाल तर फॅड झालेला आहे, फॅड. ते म्हणजे काय माहितीये का? देवाचा फोटो किंवा देवाचं जे नाव आहे, तर एकंदरीत देवाचं नाव ठीक आहे, चालू शकतं, पण देवाचा जो फोटो आहे तो स्वतःच्या अंगावर गोंदवून घेणं, टॅटू काढणं म्हणतात ना, टॅटू काढणं. तर देवाच्या फोटोचा टॅटू स्वतःच्या शरीरावर काढून घेणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे समोरच्या व्यक्तीला माझा राग येत असेल तर मी माफी मागते, पण मला तरी ही गोष्ट अजिबात पटत नाही, म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट मांडलेली आहे. तुमची भक्ती आहे ना देवावर, मग ती अशा रीतीने का करायची? मला सांगा, आपण इतके पवित्र आहोत का? देवाचा फोटो, देवाचा चेहरा आपल्या स्वतःच्या अंगावर गोंदवून घेण्यासाठी. स्वतःच्या मनाला आपण विचारा की आपण इतके पवित्र आहोत का? आपण ब्रह्मचर्य पाळतो का? देवाचं शरीरावर गोंदवून घेण्यासाठी आपल्याकडे तेवढी पावित्रता असणं गरजेचं आहे. आपण ब्रह्मचर्य व्रत पाळणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर इतकं कठोर ब्रह्मचर्य व्रत जर पाळणार असाल, तुम्ही जर पावित्र्य राखणार असाल, तर जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वामींचा किंवा इतर देवांचा जे काही चेहऱ्याचा किंवा पूर्ण देवाचा जो फोटो आहे तो तुमच्या शरीरावर गोंदवून घेत असाल, तर माझी काहीच हरकत नाहीये याच्या मागे किंवा ही गोष्ट ठीक आहे. पण आपल्याकडून अशा दिवसभरात कितीतरी चुकीच्या गोष्टी होत असतात, आपल्याकडून होत असतात. शिवाय आपण एक माणूस आहोत, प्रत्येकाच्या काहीतरी गरजा असतात. तर आपण समाजामध्ये राहतो, आपल्या गरजा असतात, आपल्या गरजा आपण पूर्णही करत असतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं होत असतात, आपण ब्रह्मचर्याचं पालन करत नाही, तर मग कितपत योग्य आहे देवाचा फोटो आपल्या शरीरावर गोंदवून घेणं? मला तरी ही गोष्ट पटत नाही, त्यामुळे मी ही गोष्ट आज व्हिडिओमध्ये मांडलेली आहे. आपण नॉनव्हेज खातात, काही जण नॉनव्हेज खातात. आता जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही काही ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं नाहीये, हनुमान रायासारखं, बरोबर ना? तर मग अशा वेळी तुम्ही, आता मी खूप जणांचं पाहिलंय की स्वामींचा जो चेहरा आहे ना, तो स्वतःच्या शरीरावर गोंदवून घेतात लोक. तर मला ही गोष्ट बघताना खरंच खूप वाईट वाटतं. तुमची भक्ती आहे ना देवावर, मग तुम्ही कशाला या सगळा हा दिखाऊपणा झाला, ह्याच्यातनं तुम्हाला काय दाखवायचं आहे? नका करू या गोष्टी. तुम्हाला दाखवायचंय तर तुम्ही पारायण करा, नामस्मरण करा, स्वामींची जे काही चरित्र आहे त्याचं वाचन करा, पठण करा, वेगवेगळ्या मंदिरांना भेट द्या स्वामींच्या मंदिरात स्वामी सेवेकरी व्हा, तिथे सेवा करा. याच्यातून स्वामी तुम्हाला प्रसन्न होणार आहेत. पण मला नाही वाटत की स्वामी अशा गोष्टींमुळे प्रसन्न होत असतील किंवा कुठलाही देव अशा गोष्टीने प्रसन्न होत असेल असं मला वाटत नाही. आपण त्यांचं पावित्र्य राखत नाही आहोत. जर तुम्ही तुमच्या शरीरावरती देवाचं चित्र गोंदवलेलं असेल तर त्याच्यामुळे देवाचं पावित्र्य राहत नाही. कारण आपण आपल्याकडून, आपल्या शरीर धर्मानुसार बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून घडत असतात, आणि या गोष्टी घडताना आपल्या शरीरावर जर देवाची प्रतिमा असेल तर मग तुम्हीच विचार करा की ह्या गोष्टी हे कसं वाटेल मग, बरोबर ना? आपण देवघर सुद्धा आपलं एका साईडला असतं का? तर देवाला कुठल्याही गोष्टीची अडचण व्हायला नको किंवा देवाला कुठल्या गोष्टीची शिवता व्हायला नको. त्यामुळे आपण घराचा असा एखादा कोपरा निवडतो किंवा देवाची देवघर जे असतं ते स्पेशली वेगळं असतं.
का तर आपण देवाची पावित्र्यता राखत असतो. जर घरामध्ये वशाट तुम्ही नॉनव्हेज जर बनवत असाल तर त्या दिवशी आपण देवाला हात लावत नाही, किंवा बाकीचे सुद्धा जे काही आपले शरीर धर्म आहेत, तर अशा वेळी आपण देवाला हात लावत नाही. मग अशा गोष्टी जर आपण पाळतो, तर तुम्ही जर शरीरावरती देवाचं गोंधन काढले, देवाची प्रतिमा जर गोंदवून घेतली आहे, तर अशा वेळी मला नाही वाटत की देवाचं पावित्र्य राहत. तर तुम्हाला जर देवाची भक्ती करायचीच आहे तर ती तुम्ही इतर मार्गाने करा. देवाला ते इतर मार्ग जास्त प्रिय आहेत, ना की तुम्ही त्या देवाची प्रतिमा स्वतःच्या शरीरावर गोंदवून. मला नाही वाटत की कुठल्याच देवाला ही गोष्ट आवडत असेल. तर खरंच या गोष्टीचा विचार करा. माझं काही चुकलं असेल, माझ्यामुळे जर कोणाचं मन दुखावलं असेल, तर मी क्षमा मागते. पण तुम्ही स्वतः विचार करा की ही गोष्ट कितपत योग्य आहे आणि खरंच आपण देवाचं पावित्र्य राखतो का, याचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ.